आजूबाजूच्या घरात द्यायला पाहिजे. तुम्ही लढ्याला उतरलेला आहात. आणखी काही दिवसांनी आशा वर्कर्स, आशा ताई त्या सुद्धा येणार आहेत तुमच्यासोबत. गावागावात मी सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज सांगतोय चॅनलच्या माध्यमातून की या सर्व आपल्या ज्या काही माता भगिनी आहेत त्यांच्यासोबत पाठी नाही, यांच्यासोबत लढ्यामध्ये उतरा आणि यांचा न्याय हक्क मिळून देईपर्यंत शांत बसू नका. हेच वर्ष आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्यात ना. एक प्रथा पडलेली आहे. हॅपी न्यू इयर. मग काही हॅपी दत्त जयंती, हॅपी कोजागिरी पौर्णिमा, हॅपी हे हॅपी ते, काय हॅपीनेस आहे कुठे? गेल्या डिसेंबरमध्ये जो लढा सुरू झाला, नवीन वर्ष उजाडलं, 30 दिवस संपला, तरी सुद्धा तोच विषय जर डिसेंबर पासून आज आणि त्याच्या आधीपासून चालू करणार असेल तर नुसत्या नववर्षाच्या कोरड्या शुभेच्छा देऊन काय उपयोग होणार आहे? नवीन वर्षाच्या नुसत्या शुभेच्छा नकोय मला, नवीन वर्षाचा निश्चय पाहिजे. निश्चय, माझं भवितव्य मी घडवणार, माझं सरकार मी निवडणार. अगदी होऊ दे तिकडे राम मंदिराचं लोकार्पण. राम मंदिर ही कोणाच्या पक्षाची खासगी प्रॉपर्टी नाहीये, ती आपल्या सगळ्यांची आहे. त्या विषयावरती मी आता आपल्यासमोर बोलणार नाही, बोलण्यासारखं खूप आहे. पण मला आता इथे राजकारण आणायचं नाही किंवा धर्मकारण आणायचं नाहीये. पण तुमची सेवा करून घेऊन सुद्धा अगदी तुम्हाला लक्षात असेल तेव्हा आम्ही युतीमध्ये होतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि तुम्हाला ते मेस्मान काय कोणत्या लावणार होते काय नाही. आणि मी सांगितलं होतं याद राखा, एका जरी माझ्या भगिनीला केसाला धक्का लागला तरी मी सरकार पाडून टाकेन. आताचं जे काही 3 बागडं सरकार जुळलेलं आहे, तंगड्यात तंगडं तंगड्यात तंगडं, खेकडा बारा, खेकडा तरी सरळ जाईल कदाचित, पण हे सरकार नाही सरळ जाणार. हे सरकार असं बिघाडी सरकार जे म्हणतो ना, आम्हाला म्हणत होते, आता त्यांचं सगळं बिघडलं. फक्त स्वतःचे फोटो छापतायत. मध्ये तर मी ऐकलं की देशभर रेल्वे स्टेशनवरती सेल्फी पॉइंट तयार केलेत. कोणाबरोबर फोटो? कोणाबरोबर? अरे बोला ना तुम्ही. मोदींबरोबर फोटो. एका सेल्फी पॉइंटची त्यांना विचारलं आरटीआयच्या अंतर्गत की याला खर्च किती आला, तर खर्च त्याला त्यांनी सांगितलं किती, 6 का 6.5 लाख रुपये. 6.5 लाख रुपये पाटील साहेब एका सेल्फी पॉइंटला. असे देशभरात किती झाले असतील? आणि सेल्फी काढून काय मिळणार तुम्हाला? म्हणजे त्या तिथे जे काही चोचले पुरवले जातात सरकारचे जाहिरातीचे, हे माझ्या इथल्या माझ्या कार्यकर्त्या ज्या महिला आहेत, ज्या देशसेविका आहेत, जनसेविका आहेत, त्यांना त्यांच्या हक्काचं का देत नाही? सेल्फी पॉइंट काढला पंतप्रधानांबरोबर, काय घरात काय मिळालं? रामलल्लाचं दर्शन जरूर, मी सुद्धा जाणार आहे राम मंदिरामध्ये, पण ते कोणाच्या आमंत्रणाची मला गरज नाहीये. जसं मी पूर्वी गेलो होतो तसं जेव्हा माझ्या मनात येईल त्यावेळेला मी राम मंदिरात जाईन. पण दर्शन घेतल्यानंतर पुन्हा प्रश्न हाच येतो की माझ्या घरामध्ये गेल्यानंतर मी माझ्या मुलाबाळांना खायला काय देऊ? जो पोषक आहार तुम्ही कुपोषित बालकांना देता, तुम्ही सर्व त्या कुपोषित बालकांची वगैरे काळजी घेता, पण तुमचं कुटुंब कुपोषित राहतं. तुम्ही स्वतः कुपोषित आहात. कुपोषित म्हणजे काहीच मिळत नाहीये. पणाने काम करणं सोडून द्या. तुम्ही भीक मागत नाही आहात, तुम्ही तुमच्या हक्काचं मागता आहात. पण दर्शन घेतल्यानंतर पुन्हा प्रश्न हाच येतो की माझ्या घरामध्ये गेल्यानंतर मी माझ्या मुलाबाळांना खायला काय देऊ? जो पोषक आहार तुम्ही कुपोषित बालकांना देता, म्हणजे तुम्ही सर्व त्या कुपोषित बालकांची वगैरे काळजी घेता, पण तुमचं कुटुंब कुपोषित राहतं. तुम्ही स्वतः कुपोषित आहात. कुपोषित म्हणजे काहीच मिळत नाहीये. कोणी लक्ष द्यायचं याच्याकडे? कोणी आवाज उठवायचा? आणि आता निमूटपणाने काम करणं सोडून द्या. तुम्ही भीक मागत नाही आहात, तुम्ही तुमच्या हक्काचं मागता आहात.